आणि आता बातमी अवकाळी संदर्भातली। अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। आचारसंहितेचा अडसर दूर करत निवडणूक आयोगाला विनंती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशच्या भागात अवकाळी आणि गारपीटीने जोरदार तडाखा दिलाय। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। शेतकऱ्यांसाठी आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे। निवडणूक येतात जातात, परंतु आमचं पहिलं काम शेतकऱ्यांना मदत करणं। मी स्वतः सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे। विभागीय आयुक्त असतील, चीफ सेक्रेटरी असतील, जिल्हाधिकारी असतील, जिकडे अवकाळी झालंय, गारपीट झालंय त्या तातडीने पंचनामे झाले पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे। जिथे पाणी नाही, जिथे चारा नाही, जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, तिथे कुठली टंचाई लोकांना भासता कामा नये, या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन प्रशासन करते। तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आजही विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय। सलग तिसऱ्या दिवशी पहाटे आणि सकाळच्या सत्रात अवकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली आहे। ढगांच्या गडगडाटासह पहाटेपासूनच आजही सकाळी पावसाची संततधार पाहायला मिळाली आणि 6 दिवसांपासून नागपुरात पावसाळी वातावरण पाहायला मिळतं।